चार हो 5 बॉल की एक मात्र प्रशांत एक सिलेंडर सगळ्यांनी थांबलाय ते कुंकू येणार त्याला देण्यासाठी भांडाकडे खाली बस पुढे पहिला बॉल सरबाटने जबरदस्त फटका क्रिकेटचा सुयोग पांढराच्या पाठपदून आलाय एक चौकार पदू सातत्याने पाहायला मिळतात पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक बाउंड्री दुसरा चौकार लगातार सुयोगच्या पाठपदून दोन चौकार इधर चाकपर बॅक टू बॅक ठोकलेत 8 या आकड्यावरती धावसंख्या 8 ऑन दी बोर्ड पहिला षटकाचा खेळ चालू आहे पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे ऑन साइडला देण्याचा प्रयत्न शॉट लेग वडा फट कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय धावा वाचवलाय आपल्या संघासाठी बहुमूल्य 3 धावा तिथे वाचवल्या आहेत एक धाव फलकावरती 9 या आकड्यावरती धावसंख्या चेस करा स्ट्राइकिंग 1 वरती पाहायला मिळतंय अल्बाबाटने देखील पॉइंट केला पाठीमागे चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्याच्या आला चौकार ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केला वा गॅप शोधला जमिनीला आग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक बाउंड्रीज षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय धावसंख्या तब्बल 17 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस योगेश आलेत गुरुदाईच्या ट्रॅक वरती यावेळेस सफलून खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग वरती सुयोग बांडा यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपात स्वीप केला लॉक जबरदस्त बॅकवर्ड टोलेक सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतात 4 सुयोगचा पाठ पडून आला चौकार सुयोगच्या पाठमधून चांगला फटका पाहायला मिळालाय यावेळेस देखील आडवा बाटने क्षेत्राची कॅश ड्रॉप झाली आहे जेल इथे सोडला कॅश ड्रॉप झाले आणि अगदी आपण पाहिलं तर एक धाव देखील कंप्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे धावफलक आता अर्थातच जाऊन पोहोचताय ते म्हणजे 23 आकड्यावरती 3 ऑन द बोर्ड 23 धावा पाहायला मिळतात पटकायची माघारी विकेट आली आहे आदित्य केविस्करची खेळी समाप्त पहिला धक्का बसला लॉफ्ट केलाय आणखीन एक मोठा धमाका आलाय क्या बात आहे हा बॉल देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकार देखील तशाच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत करतोय यावेळेस देखील आणखीन एक आलाय यस नक्कीच मोठा धमाका हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात 6 इट्स मॅक्सिमम सिक्सर पाहायला मिळतात नरेशच्या पाठमधून येत नाहीये अगदी आपण पाहिलं तर आल्या सुयोगच्या पाठमधून फटका इथे चांगला केला गेला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे धावा किती मिळतात नक्की निश्चितच 4 धावांचा इशारा आलाय आणि इथे 4 धावा फलकावरती लगावल्या जातात चौकार आकड्यावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस ते पकडून घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटची विकेट नरेशला सॅक्रिफाईस करावी लागते आपण पाहिलं तर 49 आकड्यावरती दुसरी विकेट आणि विशाल बांडाकडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुयोगने जबरदस्त बॅटिंग केली आहे गेला आणि त्यानंतर चौकार येणार का नाही क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं धावा रोखल्या आहेत त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी कॉल देखील दिला जातो 3 धावा इथे 4 धावा इथे पूर्ण केल्या जातात 4 धावा करून इथे पूर्ण झाल्या धावसंख्येचा मात्र विचार केला तर 53 या आकड्यावरती धावसंख्या
दाखवला गेले टॅप केलं या वेळेस देखील क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतात एक सिंगल इथे कंप्लीट झाले स्ट्राईक रोटेट झाले शेवटच्या बॉल वरती तर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याचा विशाल बांधा गेला आपण पाहतोय विशालच्या पाठ बघून एक विशाल फटका येणं देखील गरजेचं आहे आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या सर्वोत्तम धावसंख्या बनवायची असेल तर या बॉल वरती एक मोठा फटका आणि या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या देखील बनवली जाऊ शकते 54 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली कौतुक इथे खऱ्या अर्थाने स्वीप बांधा पाहायला मिळत आहेत शेवटचा बॉल असणार आहे शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला डोकेदुखी देणारा हे कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं रनआउटची संधी आहे विकेट करावी लागते सॅक्रिफाईस षटक क्रमांक सरबाटने पुश करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलेत फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षक चौकात त्याच्या पाठपर्यंत आलेत आडवा बॅटने ऑन साइडला फटका जबरदस्त केलाय एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्याच्या सुयोगच्या पाठपर्यंत चौकार लॉक केलाय आणखीन एक मोठा धमाका हवाई सफर षटकार घेण्याचा प्रयत्न यावेळी थोडेसे दूर राहिले अगदी आपण पाहिलं तर आउटसाइड ऑप्शन चेंडू हाताला टॉप बॉल घेतोय नेता चेंडूची सांगता मैदानाच्या आत येत असताना पाहायला मिळते निश्चितच धावसंख्या एकत्र रोखली त्याप्रमाणे विजय राऊत जे दरवर्षी या मंडळाला सहकार्य करतात त्यांच्याकडून 1000 रुपये दीपक लिंगायत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख दीपक लिंगायत यांच्याकडून 500 रुपये नवनिर्वाचित आत्ताच झालेल्या निवडणुका यामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जॉर्डराव यांच्याकडून 15000 रुपये त्याचप्रमाणे तुकाराम कुळेकर आमचे मास्तर यांच्याकडून 500 रुपये रवींद्र शिंदे एक घर यांच्याकडून 1500 रुपये संदीप शिंदे यांच्याकडून याबरोबर धन्यवाद माणसांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे थँक्यू सो मच प्रतीक्षा दरम्यान यानंतरचा होणार आलो संतोष माने सर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचं आभारी आहे माध्यमातून ग्रामीण क्रिकेट असेल आणि त्याचबरोबर खुल्या गटाचं क्रिकेट असेल सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय थँक्यू डीजे पहिला बॉल थोडासा खराब होता डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा दाब आले दोन्ही बॅटर्स नेम या चेंडूवरती दरम्यान सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या मदतीने दोन्ही आकड्यावरती धावसंख्या आदरणीय सचिन दादा इट्टेसरीच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक इथे केलं जातं एका बाजूला मिस्ट्रीगण कुंभारवाडीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लबचा संघ टॉस जिंकला आता मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने दोन्ही बॅटर्सची नावं सांगायची आहेत वरती शब्दाच्या कडेला लगावला गेला स्ट्राईक इन वरती अमय यांना पाठवा स्लॉट मधला बॉल पाठवला आउट ऑफ दी प्लॉट सीमारेषेच्या बाहेर षटकार बॉल वरती आक्रमकता अमयची कमालीचा स्वीप केलाय जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार चांगला फटका इथे सजवला गेलाय सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक अ वाव षटकार त्याच्याकडे 18 धावा करण्याचा प्रयत्न यावर देखील डाऊन पाहायला मिळाला लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आली आहे धावफलक आता मात्र पुढे सरसावत 19 या आकड्यावरती यावर देखील खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला आहे चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळते टॉप बॉल येतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला धावसंख्या अर्ध्यात जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती अच्छा
घे आरामात आहे सुपर जय मैदानाच्या आतमध्ये चालू होत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या दरम्यान 29 या आकड्यामध्ये 29 ऑन दी बोर्ड. आता मात्र क्षेत्ररक्षण देखील बदललं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे केला जातोय. 29 धावा 29 ऑन दी बोर्ड. फटका पुन्हा समोरच्या दिशेने डाऊन दिला चेंडूचे पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. तर हाताने सुयोगच्या विरोधात ती आक्रमकता पाहायला मिळाली आणि इथे मात्र दुसऱ्या षटक या वेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर डाऊन पाहायला मिळाला. लेगस्टरच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्रा धाव आली आहे. 37 संघ यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला जात आहे. प्रोटेक्शन आहे. पारिस येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा बॉल दिलाय. फंबल झालाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक आता मात्र पुढे सरसावत आहे. 39 आकड्यावरती आता धावसंख्या 39 ऑन दी बोर्ड. आउटसाइड दी ऑप्शन यावेळेस देखील जाऊ दिला बॉलला विकेट कीपरकडून देखील चुकी झाली. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा बॉल दिला परतले दुसऱ्या धावेसाठी. निश्चितच 2 धावा देखील पुन्हा एकदा धावफलकावरती. वाईट +2 अशा 3 धावा ऍड होतील धावफलकावरती आणि 42 आकड्यावरती मध्ये बनवल्या गेल्या आहेत. मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग पाहायला मिळाले. दरम्यान षटक क्रमांक 2 नरेश इथे संपुष्टात आलाय. फुल टॉस ऑन साइडला आदित्य केळकर चेंडूच्या खाली विकेट आली आहे. माघारी परतावा लागतं. आदित्य केळकरने पकडलाय. एक सुरेख झेल संपलाय. फलंदाज जमायचा खेळ. आम्हा बॅक टू दी पवेलियन. फटका इथे बसला. पुन्हा एकदा आदित्य चेंडूच्या खाली आणि इथे ओढ कॅच. बॅक टू बॅक विकेट. दुसरा झेल पकडलाय आणि आता पुन्हा एकदा फलंदाज माघारी परतत असताना पाहायला नागपूरला गेले. एकच काढायचा प्रयत्न चाललाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानात विकेट्स आणि ही चिंतेची बाब खऱ्या अर्थाने राहिली आहे. देखील वेगात होता. वेगामध्ये बीट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चेंडूवरती असणार आहे. आउटसाइड दी ऑप्शन. इथे खराब चेंडू पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या षटकामध्ये आता पहिल्या षटकाच्या आतमध्ये हा सामना संपवला जाईल. मात्र त्यानंतर पारिस हे तिसरं षटक आणि खऱ्या अर्थाने तुकडण्याचा प्रयत्न चाललाय. सर्व विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आदित्य केळकरला पाहतोय गुरुदाईच्या ट्रॅक वरती. 4 खेळाडूंनी अगदी आपण पाहिलं तर खुल्या गटाचं क्रिकेट आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी सातत्याने केली आहे. तो खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गुरुदाईच्या ट्रॅक वरती. 5 मध्ये आवश्यकता 13ची आहे. सामना रंगतदार होतोय. चेंडूच्या खाली येतात. कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सोडलाय. इथे लाखाची पाठ केली आहे. काय घडतंय? मोए सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येची टोटल
लोअर फुल टॉस ऑन साइडला लावा किती ताकद फलंदाज सांगतो जा मी नाही वाकत आलाय एक ब्रँडेड षटकार पुढचा बॉल आदित्य केसकरचा आडवा बॅटने हुक करत असताना विषय केला तो चांगला कुंभारवाडी संघाने विजयावरती केले शिक्कामोर्तब चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले पराभवाला सामोरं जावं लागलं सोमेश्वर मुरादपूर संघाला पण प्लेड सोमेश्वर मुरादपूर संघ आपण ते केलं चांगल्या दर्जासाठी दाखव